नमस्कार, मी डायटिशियन निशा कुरणे। जास्तीत जास्त लोक जेवताना भात खातात आणि बऱ्याच लोकांचं भात खाण्याशिवाय पोट देखील भरत नाही। काही घरांमध्ये तर रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाल्ला जातो। जर तुम्ही पण रात्रीचा शिल्लक राहिलेला भात सकाळी फोडणी देऊन जर खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही, कारण ह्यामुळे भातातले पोषक घटक नष्ट होतात। ज्यावेळेस पहिल्यांदा आपण तांदूळ घेऊन भात शिजवतो आणि भात शिजल्यानंतर थंड होतो त्यावेळेस एका तासानंतर त्याच्यामध्ये बॅसिलस सिरियस नावाचा बॅक्टेरिया जमा होतो आणि हाच भात जर तुम्ही पुन्हा गरम केला तर तो बॅक्टेरिया मरत नाही, तर त्याची संख्या अधिकच वाढली जाते आणि असा भात जर तुम्ही गरम करून खाल्ला तर तुम्हाला फूड पॉइझनिंग, अपचन यांसारख्या समस्या होतात। मग बरेच लोक म्हणतात की आम्ही तर रोजच तो भात खातो, आम्ही सकाळचा भात संध्याकाळी खातो, संध्याकाळी राहिलेला भात दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी खातो, आम्हाला तर काहीच होत नाही। तर जो भातामध्ये बॅसिलस सिरियस नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो इतका घातक आहे की तो आपल्या आतड्यांमध्ये साठून राहतो आणि हळूहळू त्याची संख्या वाढू लागते। मग त्याचे दुष्परिणाम आपल्यावर नंतर येतात। भात हा शिजवल्यानंतर 5 ते 6 तासाच्या आतच, मॅक्झिमम 5 ते 6 तासाच्या आतच संपवा आणि शक्यतो तुम्हाला जर शिल्लक राहिलेला शिळा भात जर खायचा असेल तर तो न गरम करता आहे तसाच थंड भात खाणं योग्य ठरेल।